राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या दरे या गावी विश्रांतीसाठी आता मुक्कामी असून ते सध्या शेतीत रमलेले पाहायला मिळतात। गावी आलो की मला आनंद होतो, माझ्या चेहऱ्यावर तो पाहायला मिळतो, असं दिलखुलास उत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले। त्यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांनी। काय सांगाल, तुम्ही विश्रांतीसाठी आलाय, मात्र शेती अगदी मनापासून पाहणी करताना आणि इथं काम करताना आपण पाहायला मिळतं। दरवर्षी आमचा गावाचा देवीचा उत्सव असतो। त्या उत्सवाला मी नेहमी येत असतो, मध्ये पण कधी येत असतो, पण जेव्हा येतो त्यावेळेस मी नेमकं मला जे काही आवड आहे शेतीची, तिकडे आपोआप माझे पाय वळतात आणि आमच्या गावामध्ये किंबहुना या भागामध्ये सर्व प्रकारची शेती होते। अगदी भाज्या आपण पाहिल्या, ऑर्गॅनिक भाज्या पाहिल्या। आज आपण पाहतोय की आंब्याचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन होत आहे, काजू आहेत, जांभळांचं आहे, आवळा आहे, मोठ्या प्रमाणावर नारळ आहेत, सुपारी आहे। त्याचबरोबर आपण इथे हे चंदनाची झाडं आहेत, या ठिकाणी आवाकडू आहे, आगरऊड आहे, अशा प्रकारचे मोठ्या प्रमाणावर सगळी झाडं मोठी झालेली पाहतोय। म्हणजे अगदी भाजीपासून फळांपासून अगदी सर्व प्रकारची झाडं या ठिकाणी येतात, हे या जमिनीचं वैशिष्ट्य आहे। आणि त्यामुळे हे सगळं आपण पाहिलं की मगाशी की जे आपलं जी ऑर्गॅनिक भाजी आपण पाहिली आणि या सगळ्याच हळद आहे, सगळं काही इथे असं कुठलंही बटाटा, कांदा, लसूण सगळ्या ज्या गोष्टी आहेत भाजीपाल्यापासून सगळ्या उगतात। जमीन चांगली आहे आणि त्यामुळे साहजिक आहे की मला पूर्वीपासून काय मुख्यमंत्री झाल्यापासून नाही, अगोदरपासून शेतीची आवड आहे आणि मी एक शेतकरी आहे ना, शेतकरी कुटुंबातला मुलगा असल्यामुळे मला नेहमीच, मी लहानपणी यायचो त्यावेळेस देखील आमचे आजोबा असायचे, त्यांच्याबरोबर देखील मला शेती करायला आवडायची। आज बांबूची शेती मोठ्या प्रमाणावर आपण करायला सांगितलेली आहे। बांबू 7 लाख रुपये हेक्टरी अनुदान मिळतं, त्यातून मोठ्या प्रमाणावर बाय प्रॉडक्ट होतात आणि बांबू हा ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड जास्ती शोषतो, ऑक्सिजन जादा सोडतो। त्यामुळे बांबू हा दुर्लक्षित राहिलेलं जे पीक आहे ते आज आम्ही फोकस केलेलं आहे। 1 लाख हेक्टरमध्ये जमिनीमध्ये बांबू लावला जावा अशा प्रकारचं टार्गेट आहे। आणि त्यामुळे या भागामध्ये मला एकच अपेक्षा आहे की या भागातले जे तरुण नोकरीनिमित्त गावाच्या बाहेर शहरात गेले ते पुन्हा इकडे आले पाहिजे आणि या पर्यटनाच्या व्यवसायामध्ये, शेतीमध्ये राबले पाहिजे आणि त्यांना चांगलं उत्पन्न मिळालं पाहिजे। कॅमेरामन तुषारसह मी सचिन जाधव, न्यूज 18 लोकमत, सातारा। आणि यानंतर आपण पाहणार आहोत टॉप 18 न्यूज। टॉप 18 प्रायोजक